नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन या मनुवादी मंत्र्याचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। नाशिक येथे संपन्न होत असलेल्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील भाषणात प्रोटोकॉल प्रमाणे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करणे, त्यांना अभिवादन करणे हे अभिप्रेत आहेच, परंतु मनातील जातीयवादी मानसिकतेमुळे गिरीश महाजनासारखे धर्मांध किडे आजही त्यांच्या मनातला जातीवाद नष्ट करू शकलेले नाहीत। ही बाब जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी दर्शना सौपुरे आणि माधुरी पवार यांच्या लक्षात आले, तेव्हा माधुरी पवार या महिला अधिकाऱ्यांनी गिरीश महाजनांना जाब विचारला, अरे तुम्ही ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रात मंत्री झालात, ज्या संविधानामुळे तुम्ही शपथबद्ध झालात, त्या संविधान निर्मात्याला तुम्ही विसरलात कसे? खरं तर त्या भीमवाघिनीचं, भीमकन्येचं या महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी जनतेनं, संविधानवादी जनतेनं अभिनंदन केलंच आहे आणि केलं पाहिजे। त्याचबरोबर लाकूड तोड्या वनभक्षक गिरीश महाजनाचा सुद्धा जाहीरपणे निषेध झाला पाहिजे। ही मनुवादी औलाद जेव्हा माधवी पवार आणि दर्शना सौपुरे या भगिनीच्या मागे, या रणरागिणीच्या मागे, या भीमवाघिनीच्या मागे हा महाराष्ट्र उभा झाला, तेव्हा त्या जातीयवादी पालकमंत्री गिरीश महाजनाला कळालं आणि माध्यमासमोर येऊन त्याने दिलगिरी व्यक्त केली। म्हणून म्हणतो, अरे वादळाच्या धडकाने पर्वत कधी वाकत नसतो आणि गिधाळाच्या पंखानी सूर्य कधी झाकत नसतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पृथ्वी तलावरचा सूर्य आहे, या देशाच्या संविधानाचा शिल्पकार आहे, या देशाचा निर्माता आहे। जर तुम्ही प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती, त्याची आठवण नाकारत असाल, त्यांचं कर्तृत्व नाकारत असाल, तर तो तुमच्या जिंदगानीवर तुमचा जाहीरपणे निषेध झालाच पाहिजे। म्हणून गिरीश महाजनाचा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जाहीर निषेध झाला पाहिजे आणि दोन्ही भीमवाघिनीचं, भीमकन्येचं सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे। महाराष्ट्रातील तमाम फुले शाहू आंबेडकरवादी समाज, फुले शाहू आंबेडकरवादी चळवळ माधुरी पवार आणि दर्शना सौपुरे यांच्या पाठीशी उभी आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत। पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। धन्यवाद।